हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे खमंग आणि खुसखुशीत अशी लसूण शेव करणार आहोत। तर ते कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे वाटण्यासाठी इथे मी 2 चमचा जिरा घेतलेला आहे, 2 चमचा इथे ओवा घेतलेला आहे आणि इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ते आपल्याला टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। इथे मिक्सरला वाटून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून वाटून घेतले। आता हे काय करायचं, आपल्याला गाळून घ्यायचंय। हे गाळून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। ते त्याचं चोथा जे असतं जाड ते घ्यायचं नाहीये। ज्या वेळेला आपण त्याची शेवया पाडतो तेव्हा त्याच्यामध्ये जे असं ते चकलीच्या भांड्यामध्ये हे असं चोथा आला तर ते अडकतं आणि ते व्यवस्थित पडत नाहीये। त्याच्यासाठी आपल्याला हे गाळून त्याचं पाणी काढून घ्यायचंय। इथे आपण बेसन घेऊयात। इथे मोठा हा चमचा आहे, त्याच्याने मी 4 चमचा मी बेसन घेते। 4 इथे बघा 4 चमचा घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी इथे हिंग घेतलेला आहे। हिंग आपल्याला अशी पावडर घ्यायची, खडा हिंग नाही घ्यायचंय। हळद 1 चमचा मसाला घेतलाय आणि चवीप्रमाणे मीठ घेतलाय। आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे। तांदळाच्या पिठाने आपल्याला शेवया खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। इथे मी मोहन तयार करून घेतलेले आहे। 4 चमचा मी तेल गरम करून घेतलेले आहे आणि हे आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचंय। यानी आपली शेवया ज्या आहेत आपल्या खूप खुसखुशीत होणार आहेत। हे मिक्स करून घ्यायचंय। इथे अशा त्याच्या गुटल्या तयार झालेल्या आहेत, ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। व्यवस्थित फोडून मिक्स करायचंय। इथे बघा किती मस्त आपलं मोहन झालेलं आहे। इथे आपण जे वाटणाचं पाणी तयार करून घेतलेले लसूण, जिरा आणि ओवा ते टाकून घ्यायचे आणि पीठ आपलं मळून घ्यायचंय। ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ते मळायचंय। जे आपलं जे साधं पाणी असतं ते आपण टाकून मळून घ्यायचंय। त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला। इथे असा गोळा तयार करून घेतलेला आहे, त्याचे आपण छोटे छोटे असे 2 गोळे तयार करू। इथे मी चकलीचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये मी शेवयाची जी प्लेट असते ती टाकून घेतलेली आहे। तर ह्याला साईडनी ना तेल लावून घेते आणि ह्याच्यामध्ये आपण जे गोळे तयार करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि आपल्याला शेवया पाडून घ्यायचे त्याचं झाकण लावून। इथे बघा मस्त अशी फ्राय झालेली आहे, कुरकुरीत अशी तळून घेतले। अशा आपण सर्व शेवया तळून घेऊयात। इथे सर्व शेवया आपल्या तळून झालेल्या आहेत। बघा किती मस्त रंग आलेला आहे आणि खरंच खूप खुसखुशीत झालेल्या आहेत। आता हे एका ताटामध्ये आपण घेऊयात आणि ते आपण तोडून घ्यायचे। शेवया आपण थोड्या अशा तोडून घेऊयात। किती मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत। आपण डाळ थोडा तळून घेऊया। ही भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे, ती आपण तेलामध्ये तळून घ्यायची आहे।
कढीपत्ता सुद्धा आपण तळून घ्यायचे आणि त्या शेवयामध्ये टाकून घ्यायचे। लसणाच्या काही पाकल्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे। सर्व तळून आपण घेतल्यानंतर इथे शेव आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे। ही आपण 10 ते 15 दिवस छान असं हवाबंद डब्यामध्ये ठेवून संध्याकाळी चहाच्या भुकेला किंवा तुम्हाला लहान मुलांना कधी असं आधीमध्ये खायला द्यायचं असेल तरी खूप मस्त आयडिया आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।